नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, माझं नाव प्रवीण आहे. मी 30 वर्षांचा एक तरुण गॅरेजमध्ये कामाला होतो. तसं माझं गाव अगदी खेडेगाव होतं, पण कामासाठी मी इकडे शहरात आलो होतो. इथेच एक भाड्याने खोली घ्यायचो. मी, माझी बायको आणि मुलं राहत होतो. दिसायला पण मी चांगलाच देखणा होतो, पण माझ्या शेजारीच काही कुटुंब होतं आणि त्यांच्यासोबत माझ्या बायकोंची चांगली ओळख होती. अर्थात माझ्या बायकोचीच ती मैत्रीण होती. पण नेहमी मी घरी असलो की ते मला बोलण्याचा प्रयत्न करायची, मात्र मी तिला टाळाटाळ करायचो. एक दिवशी माझी बायको मुलांना घेऊन माहेरी गेली होती काही कामासाठी. जाताना तिने तिची शेजारची मैत्रीण आहे कल्याणी तिला सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याची काळजी घे आणि त्यांना वेळेवर जेवण वगैरे दे. ज्यावेळेस मी रात्री आलो त्यावेळेस ती मला जेवण घेऊन आली, पण नंतर तिने माझ्याकडून काय करून घेतलं आणि माझी कशी सेवा केली, रात्रभर आमच्यामध्ये काय घडलं, ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण आहे. मी तसा खूप हुशार होतो. एवढं काही माझं शिक्षण झालं नव्हतं. मी गावाकडे एका गॅरेजमध्ये पहिल्यापासून मला वेड होतं गॅरेजमध्ये कामाचं. हळूहळू मी चांगलं गॅरेज शिकलो. आमचं गाव खूपच खेडेगाव आहे. लग्नाच्या आधी मी गावामध्ये आणि मिळेल ते काम करायचो, पण लग्नानंतर घरी राहणं अजिबात परवडत नव्हतं. माझी बायको खूपच हुशार होती आणि ती पण नोकरी करायची. इथल्याच एका कपड्याच्या दुकानात ती पण कामाला जायची. 2 मुले होती आणि चांगलीच 5-6 वर्षाची झाली होती. मी जिथे राहिलो होतो ती भाड्यातनं राहत असायचो. आजूबाजूला खूपच लोक होती. माझी बायको अगदी चांगली आणि जीवाला जीव देणारी होती. त्यामुळे मी इकडे शहराकडे येऊन राहिलो. माझ्यानंतर माझे आईवडील घरीच राहायचे. एक बहीण होती आणि तिचं पण लग्न झालं होतं. लहान भाऊ तसा कॉलेज करत होता. नेहमी माझी बायको काही सणसूद असले की गावाकडे जायची, कारण की माझ्या सासरवाडीचे लोक पण खूपच चांगले होते. एक दिवशी असंच झालं. ते मला वाटतंय की दिवाळीचे दिवस असतील. माझी बायको आधीच 4-5 दिवस तिच्या माहेरी गेली होती. त्यावेळेस मी घरी जाणार नव्हतो. गॅरेजमध्ये काम होतं आणि असंही माझ्याकडे आता माझा पगारसुद्धा झाला नव्हता. त्यामुळे मी म्हटलं बायकोला की तू जा आणि मुलांना घेऊन जा. जाताना माझ्याकडचे पैसे थोडेफार तिला दिले होते. आमच्या शेजारी एक बाई होती, तिचं नाव कल्याणी. ती आणि माझी बायको सोबतच असायच्या. अर्थात माझ्या बायकोची खूपच ती जवळची मैत्रीण झाली होती आणि दोघीजणी नेहमी सोबत कामाला एकाच ठिकाणी होत्या. ती नेहमी आमच्या घरी येत असायची, पण मला ती आलेले अजिबात आवडायचं नाही, कारण की ती वागायला मला चांगली वाटत नव्हती. तिचं वागणं बोलणं आणि माझ्यासोबत वेगळ्याच प्रकारे ती वागायची. त्यावेळेस मला असं समजलं की तिचे नवरा तर ड्रायव्हर असल्यामुळे एका कंपनीत कामाला होता आणि दिवसभर कधीकधी रात्रीच्या नाईट शिफ्टला तिकडे असायचा. पण ही जेव्हा घरी असेल तेव्हा मोबाईल पाहत असायची. एक दिवशी मी आंघोळ करत होतो आणि आंघोळ करत असताना अचानकच ती घरामध्ये आली. कपडे घेण्यासाठी मी ज्यावेळेस रूममध्ये आलो त्यावेळेस बाजूला उभं राहून मला पाहत होती. त्या दिवशी मी नुसता टॉवेलवर होतो, पण तिची नजर माझ्याकडेच होती. तिच्या नजरेत आणि मनात काय होतं मी लगेच हेरलं. तिच्या मनात माझ्याविषयी चांगल्या भावना नव्हत्या. मी खूप लाजलो आणि नंतर रूममध्ये आलो. तिथून पुढे मी एकटा दिसलो की ती मला बोलण्याचा प्रयत्न करायची. जणू तिला माझ्यामध्ये काहीतरी आकर्षक वाटते. एक दिवशी ती म्हटली की भाऊजी, तुम्ही खूपच चांगले दिसता. तुमच्यासारखा नवरा मिळायला खूपच नशिबान. तुम्ही तर तुमच्या बायकोला खूपच सुख देत असाल. मी थोडासा आश्चर्यचकित झालो. मला ह्या गोष्टी आवडायच्या नाहीत आणि असंही मी तिला त्या नजरेतून पाहत नसायचो, त्यामुळे काही बोललो नाही. मी तिला जास्त करून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करायचो. पण एक दिवशी माझी बायको आणि मुलं सगळी माहेरी गेली होती. मी
माझ्या गॅरेजमधून काम उरकून संध्याकाळी 9 वाजता घरी आलो की माझे कपडे खराब झालेले असायचे. त्यामुळे मी आलो की आधी फ्रेश होण्यासाठी जात असायचो. त्या दिवशी पण नेमकं तसंच झालं. गॅरेजवरून आलो आणि माझी असलेली ती पिशवी ठेवली. मोबाईल टेबलवर ठेवला आणि अंघोळीसाठी मी बाथरूममध्ये गेलो. थंडीचे दिवस होते, त्यामुळे थंड पाणी अजिबात घेऊ वाटायचं नाही. पण आता मजबुरी पण होती. म्हणून मग मी तसंच बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलो आणि लगेच थंड पाणी होतं. सुरुवातीला अंघोळ करूच वाटत नव्हती, मात्र तरी पण तसंच अंघोळ केले आणि चांगलाच फ्रेश झालो. घरात एकटं असलं की निवांत मी वावरायचं. मग काय, त्या दिवशी मग निवांतच मी अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर तसंच मी माझ्या अंडरवेअरवर बेडवरती बसलो आणि मोबाईल पाहू लागलो. TV वगैरे लागला आणि थोड्या वेळाने अचानक दरवाजा पुढे ढकलून ती शेजारची कल्याणी डायरेक्ट रूममध्येच आली. तिला पाहून मी खूपच लाजलो आणि मी बाजूला असलेला टॉवेल गुंडाळला. त्यावेळेस मी म्हटलं की बोला, काय म्हणताय? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो ताई घरी गेलेत ना, जाताना त्या मला म्हटलेल्या की तुमची काळजी घे आणि काय हवं नको ते पहा. मी म्हटलं की म्हणजे? त्यावेळेस ती म्हटली, अहो हे धरा जेवण, तुमच्यासाठी मी जेवणाचा डबा आणला आहे. कारण की तुम्ही तर येणार नाही, तुम्ही खूपच लाजता मला आणि जेवणासाठी तर तुम्ही येणार नाही, म्हणून मग मी चाले इथे. मी म्हटलं बरं राहू द्या. आणि त्यावेळेस ती म्हटली, काय आज निवांतच दिसताय? मी म्हटलं हां, आता घरी काय कर्म नाही आणि मोबाईल पाहून पण खूपच कंटाळा आला, म्हणून म्हटला की जरा वेळ आराम करावा. त्यावेळेस ती म्हटली, हो ते तर आहेच हो. मी तिला बसायला पण सांगितलं नव्हतं, तरी पण ती बेडच्या एका कोपऱ्यात बसली आणि मला बोलू लागली. ती माझ्यासमोर होती, त्यामुळे मी उठून पण लगेच कपडे घालू शकत नव्हतो. मला थोडंसं लाज वाटू लागली. त्यावेळेस ती म्हटली की आमचे हे पण नाहीत आणि आज नाईट शिफ्ट असल्यामुळे ते लवकर गेलेत, आता सकाळीच कधी येतील ते. मी म्हटलं होय का, मग काय तुम्ही निवांतच असाल? त्यावेळेस ती म्हटली हो निवांतच आहे, आता जेवण वगैरे झालं आणि तुमचीच वाट पाहत होते. जेवण तयार होतं, म्हटलं की तुम्हाला जेवण देऊन यावं. मी म्हटलं की हो धन्यवाद. त्यावेळेस ती म्हटली की सकाळी पण जेवण करूनच डबा घेऊन जावा, नाहीतर सकाळी पण तसाच कामाला जाचाल, नाश्ता मी बनवते. मी म्हटलं अहो नाही, काही काळजी करण्याची गरज, मी नाश्ता बाहेर करेन. त्यावेळेस ती माझ्याकडे पाहत लाजऱ्या नजरेने बघितलं आणि म्हटली, का हो, का मला सांगायचं नाही का? मी म्हटले नाही हो, तसं काही नाही. त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्ही खूपच लाजता, एक बोलू का तुम्हाला? मी म्हटलं की हां बोला. त्यावेळेस ती म्हटले की काय हो ताई, घरात असल्या अजिबात तुम्ही बोलत नाही, तुम्हाला माझ्यासोबत बोलायला आवडत नाही का? का मी घरी आलेलं तुम्हाला चालत नाही? मी म्हटलं नाही हो, तसं कुठे, मी कुठे काय म्हटलं तुम्हाला? नाही हो, मी तुमच्या घरी आलं की तुम्ही बोलतसुद्धा नाही आणि बघतसुद्धा नाही. कदाचित मीच तुमच्या घरी आलेलं तुम्हाला चालत नसेल. मी म्हटलं अहो नाही, तसा काही विचार करू नका, माझ्या मनातसुद्धा काही नाही तसं. उलट तुम्ही घरी आला तर बरंच वाटतं मला. मी असं साध्या पद्धतीने बोललो होतो. त्यावेळेस ती मला म्हटली, होय का, मला पण तुम्हाला बघितल्याशिवाय दिवसच जात नाही. मी म्हटलं म्हणजे? अहो तुम्ही मला खूपच आवडता, तुम्हाला पाहिल्यापासून मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं आहे. मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणते ही गोष्ट बोलायची, पण आज बोलणार आहे. मी म्हटलं कोणती? त्यावेळेस ती मला म्हटले की तुम्ही मला खूप आवडता. मी हे ऐकून आश्चर्यचकित झालो. मी खूपच लाजलो. हातातून माझा मोबाईलच खाली पडला. मी मोबाईल नंतर घेतला आणि म्हटलं काय म्हणताय ते? त्यावेळेस ती मला म्हटली, हो तुम्ही मला काही पण समजा, पण हेच खरं आहे. खूप दिवसांपासून मला हे बोलायचं होतं, पण आज रिकामी वेळ भेटला. मी म्हटलं की तुम्ही मला चुकीचं समजताय. त्यावेळेस ती मला म्हटली की अहो चुकीचं नाही, मी माझ्या मनात आहे ते बोलले, आता तुम्हाला मी आवडत नसेल ती तुमची गोष्ट. त्यावेळेस मी म्हटलं अहो तसं काही नाही, पण हे चुकीचं आहे. ते मला म्हटली की त्या चुकीचं काय आहे? मला आवडता आणि आज मला शांत करा. मी म्हटलं हे बघा, तुम्ही तसं काही नका विचार करू. का हो, मग मी जाईन, नंतर मी तुमच्या घरी येणारच नाही.
मी म्हटलं, अहो नाही, पण मी तुम्हाला त्या नजरेतून नाही पाहत. त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्ही नसाल बघत, पण माझी खूप इच्छा होती. अहो तुम्ही आता समोर दिसताय तरी माझी अवस्था मी सांगू शकत नाही. अगदी पाणी पाणी होत आहे माझं मनाची. फक्त एकदाच मला सुख द्या, कारण की खूप दिवसापासून माझी इच्छा आहे. मी तिच्याकडे पाहू लागलो. सुरुवातीला माझ्या मनात तसं काहीच नव्हतं, मात्र तिची सुंदरता खूपच कमालीची दिसली. साडीवर पण तिचे भरलेलं आणि अगदी निखळ सौंदर्य माझ्यासमोर होतं. क्षणात विचार आला की नाही, हे नाही करायचं. मात्र शेवटी मी पण माणूसच आहे. मला पण भावना आहेत. इतरांसारखं मला पण आज खूपच तिचं वेड लागलं होतं. क्षणात मी पण लगेच घायाळ झालो आणि माझं मन लगेच होकाराने भरलं. असं वाटलं की क्षणात हिला जवळ घ्यावं आणि सुख द्यावं. त्यावेळेस ती म्हटली की आज तर पाहायला आपल्या दोघाला कोणीच नाही, तुम्ही आणि मीच आहे. रात्रभर तुमच्याकडून सुख घेण्यात वेगळाच आनंद मिळेल. गेली कितीतरी दिवस मी तुम्हाला ही विनंती करते, पण आता नाही बोलू नका आणि मला सुख द्या. मी खूपच आश्चर्यचकित झालो. ती उघडपणे असं म्हणत होती. त्यावेळेस मी म्हटलं की हो, ते खरं आहे, पण तुम्ही कोणाला बोलणार नाही ना? त्यावेळेस ती म्हटली की हे फक्त आपल्या दोघातच राहील आणि तुम्ही म्हणाल तेव्हा मी लगेच तयार असेल. तुम्हाला पाहिजे तसं देईन. मग काय, ती उठून माझ्या जवळ आली आणि मी पण जवळ गेलो. ती असंही माझी शेजारी नव्हती, मैत्रीण आता झाली होती. त्यावेळेस माझ्यापेक्षा घाई तर तिला झाली होती. ती लगेच मला बिलगली आणि वेड्यासारखं माझ्याकडून सुख घेऊ लागली. मी म्हटलं, अगं दमानी, एवढी कशाची घाई झाली? त्यावेळेस ती म्हटली, गेली कितीतरी महिने तुमच्याशिवाय चैनच पडत नव्हता. रात्रंदिवस मला डोळ्यासमोर तुम्हीच दिसायचा. खरंच तुम्ही मला खूपच आवडता. कितीतरी दिवसापासून माझी अशी इच्छा होती की तुमच्यासोबत आनंद घ्यायची, पण मी खूपच घाबरायचे. पण आज तुम्ही खरंच मला खूपच आवडला आणि माझ्यापासून लांब जाऊ नका. मी म्हटलं, हो, मी तुझाच आहे. तिच्या हाताचा विळखा अगदी घट्ट होता. असं वाटत होतं क्षणात ती अगदी मला सोडणारच नाही. नंतर तिने माझ्याकडे प्रेमाच्या नजरेतून पाहिलं. तिच्या भावना खूपच व्याकुळ झाल्या होत्या हे चेहऱ्याने समजलं. मग काय, ओठांवर ओठ टेकले आणि मी तिच्या गोड ओठांची ती गोड चव चाखू लागलो. खरंच खूपच वेडीपिशी होती ती. तिला चांगलाच अनुभव होता की समोरच्याकडून कसा आनंद घ्यायचा आणि त्याला कसा आनंद द्यायचा. ती मला आनंद देऊ लागली. मी तिची सुंदरता डोळ्याने पाहू लागलो होतो. मी तर आधीपासूनच तयार होतो. आता मी तिला पाहिलं. ती म्हटली की असं वाटतं की रात्रभर तुमच्याकडून सुख घ्यावं आणि भरपूर आनंद घ्यावा. मी म्हटलं, हो, आता तर मी आहे तुझ्यासमोर, तुला पाहिजे तसं तू घे. मग काय, तिथेच मी चालू झालो आणि त्यावेळेस ती म्हटली की असाच सुंदर क्षणाची मला अनुभव द्या आणि थांबूच नका. मग मी थोडीच थांबणार होतो. मी पण तिला आनंद देऊ लागलो. तिच्या मधाळ आवाजाने सगळ्या रूममध्ये अगदी वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. पण त्या दिवशी त्या शेजारणीला चांगलाच आनंद दिला. 8 दिवस घरचे म्हणजे बायको माहेरी गेली आणि 8 दिवस रोज मी शेजारणीचा साथीदार झालो. शेजारची कल्याणी म्हटली की तुम्हीच माझे नवरा आहात. मग तर खूपच आनंद मी द्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.